जालना जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने ठोठावला दंड. निर्णय देण्यास विलंब केल्याप्रकरणी 101 रुपयाचा ठोठावला दंड. ग्रामपंचायत संदर्भात तक्रार अर्जावर सुनावणी होऊन 6 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही राखीव ठेवलेला निर्णय देण्यास विलंब करणे जिल्हाधिकारी यांना चांगलेच महागात पडले असून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जालना जिल्हाधिकाऱ्यांना 101 रुपयांचा दंड ठोठावला आहे. पांगरी खुर्द तालुका मंठा येथील शेतकरी नारायण काळे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 आणि 36 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुनावणी घेण्यात येऊन निकाल राखीव ठेवण्यात आला होता. निर्णयाची प्रत मिळण्यासाठी नारायण काळे यांनी वेळोवेळी मागणी केली. तसेच 30 जानेवारी 2024 ते 28 जून 2024 या कालावधीमध्ये निवेदने सुद्धा दिली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हताश झालेल्या नारायण काळे यांनी ॲडव्होकेट प्रशांत बोराडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. जालना जिल्हाधिकारी यांनी निकाल राखून ठेवून केलेल्या निष्काळजीपणाबाबत ॲडव्होकेट बोराडे यांनी पुराव्यासह जोरदार युक्तिवाद केला. उच्च न्यायालय खंडपीठातील न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती YG खोब्रागडे यांच्या पीठाने जालना जिल्हाधिकारी यांना 101 रुपयांचा दंड ठोठावला असून 3 दिवसात न्यायालयात दंड जमा करण्याचे आदेश दिले आहेत.